श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 15 जानेवारीपासून या 4 राशींचे बदलेल भाग्य आणि सुरू होईल सुवर्णकाळ. सूर्यदेवांच्या कृपेने या 4 राशींवर होईल धनवर्षाव. मकर संक्रांतीनंतर तयार होणारा हा योग काही खास राशींसाठी लॉटरी लागल्यासारखा ठरू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारे करण्यात आले आहे. मकर संक्रांतीला सूर्यग्रह मकर राशीत प्रवेश करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होताना पाहायला मिळतो. काही राशींसाठी सूर्याचे हे गोचर लाभदायक ठरते. तसेच मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी शुक्र ग्रह हा देखील मकर राशीत गोचर करण्याचे असल्याचे समजते. शुक्र हा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी ग्रह मानला जातो. शुक्र व्यक्तीला पैसा, सौंदर्य, उच्च राहणीमान, लक्झरी लाईफ प्रदान करतो. त्यामुळे शुक्राच्या गोचरमुळे मकर संक्रांतीनंतर काही राशींचे भाग्य चमकताना दिसेल. धार्मिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत. या पितापुत्राच्या जोडीमध्ये परस्पर वैरभाव आहे. दरवर्षी राशीतून संक्रमणादरम्यान सूर्य शनीच्या राशी मकर आणि कुंभ राशीत प्रवेश करतो. सूर्य मकर राशीतून संक्रमण करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा दिवस सूर्य उत्तरेकडे जातो. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत संक्रमण करेल आणि 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत तिथेच राहील. या काळात गुरु मिथुन राशीत राहील. बुध, शुक्र आणि मंगळ देखील मकर राशीत प्रवेश करतील आणि सूर्यासोबत युती करतील. एकंदरीत या महिन्यातील ग्रहांची स्थिती या राशींसाठी अत्यंत शुभ राहील. जानेवारी 2026 मध्ये सूर्य संक्रमण किंवा मकर संक्रांतीपासून कोणत्या 4 राशींना सुवर्णकाळ अनुभवता येईल याबाबत जाणून घेऊ. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. सूर्याचे हे संक्रमण मेष राशीला अनपेक्षित फायदे देऊ शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ प्रामुख्याने शुभ असेल. उत्पन्न वाढेल. मेष राशीच्या लोकांसाठी हा शुभ योग त्यांच्या करिअरच्या 10व्या घरात तयार होत आहे. त्यामुळे मेष राशींच्या लोकांना त्यांच्या कामात खूप चांगले यश मिळेल. समाजात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. या ग्रहांच्या संयोगामुळे तुम्ही एखादी मोठी उपलब्धीही मिळवू शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. उपाय: लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा. गरजू लोकांना गूळ आणि तीळ दान करणे फायदेशीर ठरू शकते. मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर हा एक दिलासादायक काळ ठरणार आहे. सध्या मेष राशींवर शनीची 7.5 सुरू आहे, ज्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र शुक्र ग्रहाच्या मकर राशीतील प्रवेशामुळे या 7.5चा प्रभाव कमी होईल आणि लोकांना आराम मिळेल. तणाव कमी होईल आणि कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल. विशेषतः करिअरच्या दृष्टीने हा काळ
खूप चांगला आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवी ओळख मिळेल. जरी या काळात काही खर्च वाढले तरी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभही मिळत राहतील. थोडक्यात मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ संकटातून बाहेर पडून सुखाचे दिवस आणणारा ठरू शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे हे गोचर त्यांच्या 10व्या घरात होत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधीही उपलब्ध होतील. या काळात तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नोकरी बदलण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तुमच्या नेतृत्व क्षमतेची प्रशंसा होईल. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सूर्याच्या नक्षत्र भ्रमणाने अतिशय सकारात्मक बदल घडताना दिसतील. तुम्हाला या काळात तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होताना पाहायला मिळतील. तसेच तुमच्या व्यापारात देखील मोठा करार होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ होईल. कमाई वाढल्याने तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी मिटतील. मात्र खर्चावर नियंत्रण करावे लागेल. लाईफस्टाईल चांगली असेल. बुध राशीचा उदय मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. बुध तुमच्या गोचर कुंडलीच्या 11व्या घरात असेल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते. तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे देखील कमवू शकता. विक्रीचे नवीन क्षेत्र ओळखल्याने लवकरच तुमचा नफा नवीन उंचीवर जाईल. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून देखील फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते. मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे संक्रमण अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायातील तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात नशीब मिळू शकेल. तुम्ही कामाशी संबंधित प्रवास देखील करू शकता. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. हा काळ आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासासाठी देखील अनुकूल आहे. तुम्हाला सर्जनशील क्रियाकलाप आणि कलात्मक प्रयत्नांमध्ये देखील यश मिळेल. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि मंगळाचे हे गोचर मेष राशीच्या लोकांना लाभ देणारे ठरत आहे. आज नवीन कामाची सुरुवात करू शकता. नोकरीत हवा तसा बदलीचा योग आहे. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे. मेडिकल, लष्कर, पोलीस, क्रीडा आणि प्रॉपर्टी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. मेष राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. धनिष्ठा नक्षत्रात बुध आणि शुक्र यांची युती नवीन करिअरच्या संधी घेऊन येईल.
नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन व्यवसाय, करार आणि नफा मिळण्याची शक्यता वाढेल. गुंतवणूक करण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. मेष राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्याशी संबंधित आहे. अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचे योगही आहेत आणि ते फायदेशीर ठरतील. समाजात मान सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसेल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव आहे. यावेळी शनीच्या राशीत सूर्याची उपस्थिती शनीच्या संकटापासून काही प्रमाणात आराम देईल. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल. त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल. सिंह राशींवर सध्या शनी आणि केतूचा प्रभाव असला तरी सूर्यदेवाचे हे गोचर तुम्हाला दिलासा देणारे ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल, मात्र आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्या सुरुवातीला जड वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता मिळण्याची शक्यता असून समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत मोठा लाभ अचानक होणार नसला तरी उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील आणि मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात ओळखी वाढतील. नवीन लोकांशी संपर्क येईल, जो पुढे करिअरसाठी उपयोगी पडू शकतो. सिंह राशीच्या लोकांनी घाई न करता शांतपणे निर्णय घेतले तर हा आठवडा त्यांना पुढच्या वर्षासाठी मजबूत पाया घालून देईल. सिंह राशींवर स्वतः सूर्यदेवाचे राज्य आहे, त्यामुळे उत्तरायणाचा प्रभाव तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरी किंवा पगारवाढीचा फायदा होऊ शकतो. आर्थिक उपस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मागील परिश्रमाचे फळ मिळू शकते, म्हणजेच तुम्हाला महत्त्वपूर्ण यश किंवा महत्त्वपूर्ण कामगिरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन बदल अनुभवता येईल. त्यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला जवळच्या मित्रांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास पुन्हा उभा करणारा आहे. बराच काळ जर व्यवसायात अडचणी येत असतील तर 15 जानेवारीनंतर परिस्थिती बदलताना दिसेल. नव्या कल्पना, विस्ताराच्या संधी आणि पैसा कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढ किंवा चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबाच्या गरजा सहज पूर्ण करता येईल इतकी आर्थिक ताकद निर्माण होईल. जे सिंह राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. शनीची शिस्त आणि शुक्राची कृपा एकत्र येऊन मेहनतीचं सोनं करणार आहे. सूर्यग्रहाच्या संक्रमणाने तुमच्यातील पराक्रम भाव सक्रिय असेल. तुमच्या वर्षाची सुरुवात फार चांगली होईल. तसेच तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. जर तुम्ही एखाद्या पार्टनरच्या शोधात असाल तर या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तो भेटण्याची शक्यता आहे.
विनाकारण पैसे खर्च करू नका, अन्यथा महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगी जाणवेल. नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या ढह्याचा उतरता काळ असेल, त्यामुळे तुम्हाला इतर अडचणी भेडसावणार नाहीत. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल. तसेच नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळून पदप्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. बुध वरुण ग्रहाच्या युतीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. सिंह राशीसाठी आठवड्याची सुरुवात तणावपूर्ण जाणू शकते, परंतु मध्यापासून परिस्थिती झपाट्याने बदलेल. सर्जनशील क्षेत्र, मीडिया, गुंतवणूक आणि परदेशी संपर्कातून लाभ होऊ शकतो. नवे करार, नवीन नाती, तर काहींसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगतीचे संकेत स्पष्ट आहे. प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. शुक्रादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तिसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. अडकलेला पैसा मिळाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला पैसे मिळतील. तुमचा बँक बॅलन्स अचानक वाढेल. रखडलेली कामं अचानक मार्गी लागतील. एक महत्त्वाचा प्रकल्प वेगाने पुढे जाईल. तुम्ही उच्च पदस्थ व्यक्तींशी संबंध प्रस्थापित कराल. परदेश प्रवास करण्याचे किंवा परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. सूर्यदेवाचे मकर राशीतील गोचर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी त्यांच्या तिसऱ्या घरात होत आहे, जे कर्म आणि पराक्रमाचे घर मानले जाते. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मात्र व्यावसायिक गुंतवणुकीतील धोक्यांबाबत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादविवादांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या गोचर दरम्यान तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत काही खास क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता येईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने करिअरला नवी दिशा मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याची किंवा स्थायिक होण्याची इच्छा असलेल्यांची स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशीची युती वृश्चिक राशीच्या लोकांच्या दुःखद दिवसांचा अंत करेल. त्यांच्या सर्व समस्या एक एक करून सोडवल्या जातील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला असेल. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. नवीन ठिकाणी विचारपूर्वक केलेली गुंतवणूक
फायदेशीर ठरेल. ज्यांचा व्यवसाय चांगला चालत नाही त्यांना काही सुधारणा दिसेल. वृश्चिक राशीचे लोक नवा उत्साह घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करतील. अडीअडचणींवर मात करीत पुढे जाताना ध्येय गाठण्यासाठी थोडी सबुरी आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गाला अनेक गोष्टींमध्ये रस वाटेल. नाविन्यपूर्ण कार्यात सहभागी व्हा. नोकरीच्या ठिकाणी सुप्त गुण व्यक्त करतील. कामाच्या निमित्ताने महत्त्वाचे प्रवास होतील. गुरुबल कमजोर असल्याने विवाहयोग लांबणीवर पडतील. विवाहित दाम्पत्य कुटुंबासाठी मोलाची कामगिरी पार पाडेल. गुंतवणूकदारांचा आर्थिक आलेख जरी वर खाली झाला तरी धनलाभ चांगला होईल. अभ्यासपूर्वक आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पुरेपूर लाभ मिळेल. घर जमीन याबाबत प्राथमिक बोलणी होतील. आशा पल्लवित होईल. मकर संक्रांत विशेष फळ देईल आणि प्रजासत्ताक दिनी आर्थिक बाजू भक्कम होईल. आत्मविश्वास वाढेल. कान नाक घसा यांचे त्रास बळावतील. धार्मिक किंवा शुभ कार्यासाठी खर्च होईल पण त्यातून मन शांती मिळेल. जर कोणी दीर्घकाळ वाद कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर प्रकरणात अडकले असतील तर त्यातून दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ आशादायक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीनेही परदेशी संपर्क, लांबचे प्रवास आणि नवीन संधी यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष ऊर्जावान असणार आहे. या दरम्यान केतू ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे दूरचा प्रवास करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल पण निराश होऊ नका. तुमच्या मनाप्रमाणे देखील गोष्टी घडतील. फक्त तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होतील. वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येणारं असणार आहे. या काळात जर तुम्ही नोकरीत प्रमोशनची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर तुमचा सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. मंगळाचे भ्रमण तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. तुमची ऊर्जा आणि धैर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल. त्यामुळे कौटुंबिक संबंध मजबूत होतील. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा अत्यंत तेजस्वी आणि भाग्यवर्धक. कुटुंबांचे सहकार्य, धनवृद्धी, व्यवसाय वाढ आणि आकस्मिक लाभाची प्रबळ शक्यता आहे. सल्लागार, काउन्सिलिंग, अध्यात्म, योग, ध्यासन, संशोधन क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींना विशेष यश. आठवड्याच्या शेवटी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे हे गोचर अतिशय लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.
वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. वृश्चिक राशीसाठी मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंद असेल. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे मकर राशी. सूर्य मकर राशीत राहील आणि या राशीच्या लोकांना त्यांचा फायदा होईल. मोठी प्रगती होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नवीन नोकरी शक्य आहे. नशिबाची साथ मिळेल आणि एखादी चांगली बातमी कानावर येईल. तुमच्यासाठी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढत आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. आत्मविश्वास वाढेल आणि धाडसी निर्णयांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. या काळात परदेशाशी संबंधित लाभही मिळू शकतो. तसेच भाऊ बहिणींकडून सहकार्य मिळत आहे. बुध ग्रह तुमच्याच राशीच्या लग्नभावात गोचर करत आहे. त्यामुळे शुक्रासोबतची युती होऊन लक्ष्मीनारायण राजयोग लग्नभावातच तयार होत आहे. यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये पदोन्नती, बोनस किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. सूर्य, शुक्र आणि बुध यांच्या एकत्र प्रभावामुळे करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. पैतृक संपत्तीतून लाभ मिळण्याचेही संकेत दिसत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर मोठे यश मिळू शकते आणि भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. मकर राशीत स्वतः या काळात शुक्र आणि सूर्य असतील. त्यामुळे मकर राशीला तर संक्रांतीनंतर दुप्पट लाभ मिळताना दिसेल. या राशीच्या लोकांना सर्व ठिकाणाहून फायदा मिळेल. करिअर, शिक्षण, आरोग्य, वैयक्तिक आयुष्य सर्व काही रुळावर आल्यासारखे वाटेल. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. तुमच्या मनावरील ताण कमी होईल. नोकरी, व्यवसायाचा काळ तुमच्या बाजूने असेल. नशिबाची साथ मिळेल. रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर हा अत्यंत खास ठरणार आहे, कारण शुक्र ग्रह स्वतः मकर राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीतच शुक्र असल्याने तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यामुळे तुमच्या कामात अधिक गती येईल आणि यश मिळेल. करिअरमध्येही तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची कमाई वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त बचत करू शकाल. तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण होतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम व्हाल. थोडक्यात मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वप्नपूर्तीचा आणि आर्थिक भरभराटीचा असेल. मकर राशीत सूर्यदेवांचे गोचर त्यांच्या लग्न भावात होत आहे, म्हणजेच तुमच्या स्वतःच्या राशीत. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या गोचरच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल.
स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या शॉर्टकट मार्गापासून दूर राहा. या काळात तुमच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेमुळे तुमचे व्यावसायिक जीवन सुखकर राहील. तथापि तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात प्रवासातून फारसे चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा कमी आहे. स्वतः शनी हाच मकर राशीचा स्वामी असल्याने मार्गी शनीचा प्रभाव या राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पुढील 6 महिने यश आणि समाधान देणारे ठरू शकतात असा ज्योतिषीय अंदाज आहे. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल आणि जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहून शहाणपणाने निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते गुंतवणूक किंवा शेअर बाजाराशी संबंधित निर्णय घेताना संयम ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतात. सूर्यदेव स्वतः मकर राशीतच प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या जीवनात स्थिरता येईल आणि तुमची ऊर्जा योग्य कामात खर्च होईल. ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे यशाचे मार्ग सुकर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी चालून येतील. संपूर्ण महिनाभर मकर राशीच्या जातकांना नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. चंद्राचे राशी परिवर्तन मकर राशीसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेश जाण्याचे योग आहे. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. व्यावसायिक जीवन सुखमय असेल. पंचग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीच्या लग्न घरात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. तुम्हाला सामाजिक सहकार्य आणि पाठिंबा देखील मिळेल. तुमचे प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध वाढतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमचे वैवाहिक जीवन अद्भुत राहील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुम्हाला भागीदारीतूनही फायदा होऊ शकतो. या राशीखाली जन्मलेल्यांसाठी सूर्य आणि शुक्र लग्नाच्या घरात असतील. परिणामी नशीब त्यांना अनुकूल ठरू शकते. समाजात आदर आणि प्रतिष्ठेत जलद वाढ अपेक्षित आहे. राजकारण किंवा प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी असलेल्यांना लक्षणीय फायदे मिळू शकतात. आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. आरोग्य सुधारेल आणि तुम्ही अधिक उत्साही आणि सक्रिय वाटाल. तुमच्या कारकिर्दीत आणि आदरात महत्त्वपूर्ण बदल तुमची वाट पाहत आहेत. शनी हा मकर राशीचा स्वामी मानला जातो. या राशीखाली जन्मलेले लोक जबाबदार, शिस्तबद्ध आणि त्यांच्या ध्येयासाठी समर्पित असतात. ते कठीण परिस्थितींना घाबरत नाहीत आणि प्रयत्न करत राहतात. शनी मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात हळूहळू प्रगतीचा आशीर्वाद देतात. त्यांच्या जीवनात यश कायम राहते आणि अनुभवाने वाढते. मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाची गोचर खूप शुभ आहे, कारण मकर ही मंगळाची उच्च रास आहे आणि मंगळ याच राशीत गोचर करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा धैर्य आणि पराक्रम वाढत आहे. पैसा कमावण्याच्या संधी मिळत आहेत. एकापेक्षा अधिक स्रोतातून उत्पन्न येत आहे. तुमच्या योजना यशस्वी ठरत आहेत. मान सन्मान वाढत आहेत. विवाहित लोकांच्या जीवनात काही अडचणी असतील तर त्या या काळात दूर होत आहेत. तर मित्रांनो,
आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.